श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे महत्त्वाचे काही नियम आहेत आणि गुरुवारचा उपवास कसा करायचा आणि पूजाविधी काय आहेत तर मी आज सांगणार आहे। आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो किंवा ओळखला जातो। तर आता काही दिवसांपूर्वी मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून व शेवट कधी आहे, तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत, पहिला गुरुवार कधी आहे, तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे, त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते, आणि काही विधवा महिला असतात तर त्यांनी उपवास केला तर चालतो का, पूजाविधी केली तर चालते का, व्रताचे संपूर्ण फळ मिळेल या पद्धतीने उपवास करा। संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं। तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली आहे आणि या महिन्याची सांगता दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी होत आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा 4 गुरुवार आलेले आहेत, म्हणजेच यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार असणार आहेत। तर या महिन्यामध्ये पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला आहे, दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला आहे, तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार म्हणजे हा शेवटचा गुरुवार 18 डिसेंबरला आहे। तर यावर्षी शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही, तर कोणालाही या महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताची सांगता करावी। त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न, ही पूजा नेमकी कधी मांडावी, तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी। पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणे शक्य झाले नाही तर कमीत कमी 12 वाजायच्या आत पूजा मांडणी करू शकता। पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी 4 ते 7 यावेळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता। हे देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते, कारण या वेळेत माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते। पण अगदीच दुपारी म्हणजे 12 ते 4 पर्यंत, 4 नंतर पूजा मांडावी, 4 पर्यंत मांडू नये, कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी, जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुखा समाधानाने प्रसन्न वेळेत आपण माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल। विधिवत शास्त्रोक्त पूजन कसे करावे? सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आदी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य जल द्यायचा आहे आणि हातामध्ये जल, फूल, अक्षता घेऊन त्या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची। अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी। पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी, त्यावर पाट ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र किंवा पिवळा वस्त्र अंथरून घ्यायचं। नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमल तांदळाने काढून घ्यावे, त्यावर चांदीचा किंवा तांब्या पितळेचा कलश स्थापन करावा। ह्या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून, गंगाजल नसेल तर पाणी भरावे, तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढावा। यात 5 प्रकारची झाडांची, फळांची, फुलांची पाने ठेवावीत। पाने ठेवून झाल्यावर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायचे आहेत आणि तुळशीपत्र टाकायचे, त्यानंतर सुपारी किंवा शिक्का कलशात टाकायचा आहे। त्यावर आता नारळाची स्थापना करायची। नारळाची शेंडी वर असेल तर नारळ कलशावर ठेवावे। लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो। लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा। श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानांवर सुपारी ठेवावी। जर मूर्ती असेल गणपतीची तर ती ठेवावी, पण नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता। तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी। अशी झाली आपली पूजा मांडणी। पाटासमोर रांगोळी काढावी। आता पूजा कशी करावी ते पाहूया।
सर्वप्रथम भूमिपूजन म्हणजे भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून वंदन करावे। त्यानंतर दीपपूजन, दिव्याला फूल अक्षता वाहून दीपपूजन करावे। हळद कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून त्याचंही पूजन करून घ्यायचं। दीपपूजन फार महत्त्वाचे आहे। घंटीपूजन, घंटीला पण फूल अक्षता वाहून घंटीपूजन करावे। सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे। सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे। हळद कुंकू अक्षता फुले गणपती लक्ष्मीला लाल फुले जरूर अर्पण करावे। नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ, खोबरे व माता महालक्ष्मीला 5 फळे ठेवावी। त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी। नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी। मग निरांजन ओवाळून आरती करावी। रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी। एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। गाईला देण्यासाठी एका पानावर घास काढून ठेवायचा आहे। नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी। स्नान केल्यावर कलशातील डाळ्या पानं बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि ती व्यवस्थित ठेवावीत। कलशातील पाणी झाडांना टाकावे। देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा। अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो। श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील। त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे। महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कन्या कुमारिकांना जमलेच नाही तर एक सुवासिनी श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि व्रतकथेची एक प्रत द्यावी। इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी आणि त्याची ओटी भरावी। त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा। उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे। या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा किंवा दक्षिणा देऊन नमस्कार करावा। स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात। श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रतनियम। आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम सांगणार आहोत। तर या व्रताच्या नियमाचे अगदी व्यवस्थित पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल। आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये। बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार करू नये। घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये। एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमले नाही तर सुतक असेल, मासिक धर्म असेल या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा। आणि जर मासिक धर्म असेल घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता। तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा। पूजेच्या ठिकाणी शिवा करू नये। काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकते। कुमारिका, मुली पासून विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात। अगदी विधवा महिला सुद्धा हे पूजेचं व्रत करू शकतात। तर काहींचा प्रश्न होता की विधवा महिला करू शकतात का हे व्रत? तर नक्कीच करू शकतात। त्यांना तर ब्रह्मचर्य स्वरूप प्राप्त झालेले असते त्यामुळे त्या नक्कीच हा उपवास करू शकतात आणि त्यांना याचे फळही मिळू शकते। या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी, भगर, फलाहार, दूध, फळे खावीत आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रतकथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो। व्रताच्या दिवशी उपवास करावा, रात्री भोजन करावे। पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात।
आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली असेल तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला, नैवेद्य दाखवायला, आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आहे. आणि तो गुरुवार तुम्ही 4 गुरुवारमध्ये काउंट करू शकता. कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं. पण शेवटी काय, तुम्ही तुमच्या गावात, शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावे. पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी त्या व्रताचं उद्यापन केलं जातं. पण काही कारणास्तव कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर ते 3ऱ्या किंवा 4थ्या जसं तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करून घ्यायचं आहे. आता हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मी व्रत असतं, मग गुरुवारी केस धुवायचे का नाही धुवायचे? तर केस नक्की धुवायचे. तर काही जण सांगतात की बऱ्याचदा गुरुवारी केस धुतले तर दरिद्रता येते, असं होतं तसं होतं. तर माझं असं म्हणणं आहे की गुरुवारी केस धुवावेत का आणि फरशीही पुसावी. कारण आपण देवाची पूजा करत आहोत तर सगळं स्वच्छच पाहिजे. आदल्या दिवशी काही जण करून घ्या म्हणतात, तर मला ते पटत नाही. कारण आपण दुसऱ्या दिवशीचं जेवणसुद्धा आदल्या दिवशीच करून घेतो का? नाही ना. त्याच दिवशी करतो ना आणि त्याच दिवशी खातो. मग आपल्याला गुरुवार असो किंवा आणि काय असो, गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्यातील उपवास हे आपण पावित्र्याने करत असतो, मनापासून मनोभावे करत असतो. तर देव पण पाहतच असतात. तर या गोष्टी मनात शंका न आणता आपण केस धुतलेच पाहिजेत आणि फरशीही पुसलीच पाहिजे. कारण आपण आदल्या दिवशी जेवतो का उद्याचं जेवण? नाही ना. जे काम आहे ते त्याच दिवशी करतो ना. गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील हा गुरुवार दिवस तर आपण विशिष्ट असा चांगल्या प्रकारे व्यवस्थित पूजा करावी. लक्ष्मीची कृपा आपल्यावर नक्कीच होईल. किंवा डोक्यावरून स्नान करताय पण ते चुकीचं आहे, असं आहे, आदल्या दिवशी करा. नाही, हे काही बरोबर नाही आहे. आपण गुरुवारीच हे सर्व करायचं आहे. कोणतीही गोष्ट आपण मनोभावे केली तर ती देवापर्यंत पोहोचतेच. जिथे पूजा मांडणी करायची आहे ते आपण स्वच्छ करून घेतोच. कारण तुम्ही सगळं आदल्या दिवशी घ्या आणि देवघराची साफसफाई त्या दिवशी करा, असं पण काही जण सांगतात. तर हे काही बरोबर नाही. ज्या त्या दिवशी जे ते केलं पाहिजे. व्रतपूजा श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे. एकाग्र मन व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा. गुरुवारी घरातील फरशी पुसा, नक्की पुसा. कोणतेही साफसफाईचे काम त्या दिवशी तुम्ही करायचं सोडू नका. कारण साफसफाई ही तर अत्यंत प्रिय असते देवीला. आदल्या दिवशी असं काही करायचं नाही. ज्या दिवशी पूजा आहे त्याच दिवशी सर्व करून घ्यायचं आहे. कारण सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा लवकर काही जण मांडतात, तर ते अतिशय प्रिय असते. देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा. नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा. कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्या. तुळशीत ओतू नका. त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि हे नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता. उद्यापनानंतर शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता. श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नये. यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो. फुलांचे पाण्यामध्ये निर्माल्य करावे. तर मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येते. खिचडी खाऊन हा उपवास सोडू नये. तर वाद भांडण करू नये. बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी हे सोपे साधे उपाय करून पहा. रोजच्या देवपूजेत शंखाला स्नान घालून त्यांची नियमित पूजा करा. कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे.
लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल, म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा नक्की करावी, त्यामुळे धनवृद्धी होते. लक्ष्मी माता कमळात विराजमान असते व तिचे आवडते स्थान आहे. दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे. महिन्यातून एकदा एखाद्या शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर घातलेला भात आणि पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे. यात खोबरे, साखर, दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकते. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम. देवीला प्राजक्ताची फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या सकाळी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे. वैजयंतीचे फूल देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते. भक्तिभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते. केळ्याचे बाग असेल तर तिथे आर्थिक चणचण भासत नाही, परंतु प्रत्येकाच्या नशिबातच हे सुख नसते. अशा वेळेस जिथे केळ्याची झाडं असतात तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे. तसे शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा. ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो, त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते. रोजच सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते, म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरडा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा. ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते. अस्ताव्यस्त पसरलेले घर म्हणजे सगळीकडे पसारा, अशा गोष्टी तुम्ही व्यवस्थित आवरून ठेवाव्या. ते देवीला आवडत नाही, म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले व नीटनेटके असावे. अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते. जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तींवर देवीचा विशेष वरद हस्त असतो. असे म्हटले जाते की गुरुवारी पती-पत्नीने आपापसात भांडण करू नये, त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत. या दिवशी केस कापणे या सर्व कामांमुळे लक्ष्मीला नजर होऊ शकते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा. ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवार उपवास करावा, परंतु गुरुवार मोजू नये असे काही ठिकाणी म्हटले जाते, पण याचं कारण मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील लागते. उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये. फळं खाऊ शकता. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी काढावी. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये. शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे. उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मी कोणाचा काही कारणास्तव उपवास मध्येच सुटला असेल किंवा काही कारणास्तव सोडावा लागला असेल तर तो पुन्हा कंटिन्यू करावा. तो करता येतो. पुन्हा पकडला तर मग तो कसा करायचा काय असं काही नाही, तो तुम्ही पुन्हा पकडू शकता.